मुलीचे आई बाबा होण्यासाठी ना नशीब लागतं. हे इवलंसं बाळ घरात आल्यापासून ना आमच्या घराला घर पण आलं आहे. तिचा आवाज कानावर आला की खूप छान वाटतं. तर ना आज माझे सासू सासरे संभाजीनगरला परत जाणार होते आणि याच दिवशी माझ्या गोड बाळाचे पहिले स्नान आहे. याच पहिल्या स्नानाची तयारी कशी केली हे तुमच्यासोबत शेअर करते. बाळाचं वेलकम झालं ना त्या दिवशी मी खूप थकले होते. काहीच करावंसं वाटत नव्हतं. आमच्या सासूबाईंनीच बाळाला चम्मचने दूध पाजलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र आमच्या अंगात उत्साह संचारला. सासूबाईंना टाटा बाय बाय केलं. ते गेल्यानंतर मग माझी आणि माझ्या मम्मीची धडपड सुरू झाली. सर्वात अगोदर ना बाळाची छान मालिश केली. खरं म्हणजे ना मला बाळाला अंघोळही घालता येत नाही आणि मालिश तर खूपच दूर राहिली. मग माझ्या मम्मीनेच हे सगळं काही केलं. मम्मीने छान अशी मालिश केली. तेवढ्याच वेळात प्रजाने पाणी गरम करायला ठेवलं. बाळाचं पहिलं स्नान असल्याने हा क्षण मला कॅमेऱ्यात कैद करायचा होता आणि तुमच्याशी पण शेअर करायचा होता. त्यामुळे मी हे सगळं शूट केलं. हा पहिला अनुभव खूपच छान होता. मी 3 दिवस हॉस्पिटलमध्ये होते ना तेव्हा तिथल्या स्टाफच माझ्या बाळाला अंघोळ घालायचा. अंघोळ घातल्यानंतर माझी चिमुकली एकदम मस्त झोपायची. आता खूप थंडी आहे त्यामुळे अंघोळ केल्यानंतर ती झोपेल की नाही असा प्रश्न मला पडला होता. नुकत्याच जन्मलेल्या चिमुकलीला नेमका कुठला साबण वापरावा बरं? बॉडी मसाज करण्यासाठी कुठलं ऑइल वापरायचं हे सगळं काही आम्ही डॉक्टरांना डिस्चार्ज मिळतानाच विचारून घेतलं. प्रजाने हे सगळं सामान अगोदरच आणून ठेवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाई काजळ पण मी त्यांना आवर्जून आणायला सांगितलं. बाळाची छान अशी अंघोळ झाल्यानंतर मी तिचा गोड असा मेकअप केला. त्यानंतर माझी बाई मस्तपैकी अशी झोपी गेली आणि बाळाला पहिल्या दिवशी स्नान घालण्याची मोहीम फत्ते झाली. अजूनही बरंच काही घडणार आहे. हे सगळे प्रसंग तुमच्यासोबत शेअर करणार आहेच. तोपर्यंत काळजी घ्या. ओके.